नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम YouTube चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. बघा, आपण आज अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत, जे की कंपनी वायरमध्ये काम करते आणि बरेच वेळेस आपण या कंपनीबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेले. आणि या कंपनी बऱ्याच लोकांच्या कंपनी ही नजरात वाईट सुद्धा आहे का? तर या कंपनीनं बऱ्याच दिवसापासून मायनस चालताना दिसते आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच इन्व्हेस्टर लोकांना ही कंपनी लॉसमध्ये दिसते. काही लोकांच्या नजरात हीच कंपनी चांगली आहे आणि काही लोकांच्या नजरात हीच कंपनी वाईट सुद्धा आहे. मग का आपण अशा कंपनीवर का विश्वास ठेवावा? तर या कंपनीचं फंडामेंटल बघितल्याच्या नंतर आणि या कंपनीचं कामकाज बघितल्याच्या नंतर आपण पण या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो. आणि या कंपनीचं नेचर बघितल्याच्या नंतर आपण या कंपनीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर त्या अगोदर या कंपनीचं आपल्याला सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. बघा, एका दिवसामध्ये जर बघितलं तर कंपनी 4% पर्यंत रिटर्न देताना दिसते. कंपनीचं नाव जर बघितलं तर कंपनीचं नाव असं राजनंदिनी मेटल लिमिटेड आणि स्टॉकची प्राइस जर बघितली आपल्याला सध्या, तर स्टॉकची प्राइस एक 12 रुपये इतकी आपल्याला स्टॉकची प्राइस दिसते. बघा, एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला जवळपास 4.5% इतकी कंपनी तेजीमध्ये आपल्याला चालताना दिसते. मागील फक्त 5 दिवसाचा रिटर्न जर बघितला तर जवळपास 14% पर्यंत इतकी कंपनी आपल्याला तेजीमध्ये दिसते आणि कंपनी चांगल्या पद्धतीने आता परफॉर्मन्स करताना दिसते. आपण बरेच वेळेस बघितलेल्या अगोदर एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आजही सुद्धा आपल्याला एकदा एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आजही सुद्धा आपल्याला ही कंपनी एकदम फ्लॅटमध्ये दिसते. एका महिन्यामध्ये एकदम आपल्याला रेंजमध्ये दिसते आणि इथून आपल्याला इथून आता ही कंपनी इथून एक वेळेस त्याचा ब्रेकआउट जर तुटला तर इथून कंपनी चांगला आणखीन सुद्धा परफॉर्मन्स करताना दिसते. एका महिन्याच्या ब्रेकआउटवर सध्या आपल्याला ही कंपनी ट्रेड करताना दिसते. बघा, 6 महिन्यामध्ये जर बघू या कंपनीचं तर 6 महिन्यामध्ये पण कंपनी मायनस आपल्याला दिसत होती आणि 27% इतकी या कंपनीनं एका 6 महिन्याच्या रेंजमध्ये आपल्याला रिटर्न दाखवलेलं आहे. बरोबर आहे. बघा, आपण इथं पण डिस्कस केलं होतं ऑलरेडी आणि इथं सुद्धा डिस्कस केलं होतं. 2-3 वेळेस इथं इथं सुद्धा डिस्कस केलं होतं की आपल्याला कंपनी स्वस्तामध्ये भेटते आणि इथं तर आपण 2-3 वेळेस डिस्कस केलेले आहे. ही कंपनी आपल्याला जवळपास 70% पर्यंत इथं डिस्काउंटला सुद्धा मिळत होती. बघू शकतो आपण इथं कंपनी मॅक्सचा जर विचार केला तर मॅक्समध्ये मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे 26 नोव्हेंबर 2021, बरोबर आहे. तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं आपल्याला रिटर्न किती मिळवून दिला होता? या कमी दिवसामध्ये कंपनीनं एकाच वर्षामध्ये कंपनीनं बघा, कंपनी जवळपास 700च्या आसपास रिटर्न या कंपनीने मिळवून दिला होता. जवळपास 1100% इतका या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळवून दिला. 1125. स्टॉक खाली येण्याचं कारण काय आहे? तर कुठलीही कंपनी जर असं कमी दिवसामध्ये जर जास्त रिटर्न देत असेल, एका वर्षामध्ये 1100%, तर त्याचं कारण एकच असू शकतं की प्रॉफिट बुकिंग, बरोबर आहे. कुठल्याही स्टॉकमधनं जर कमी दिवसामध्ये जास्त जर जर रिटर्न दिला तर कोणीही त्याच्यामधून प्रॉफिट बुकिंग करू शकतो. आपला पैसा थोडासा काढून घेऊ शकतो आणि त्या पैशाचा उपयोग करू शकतो. आणि त्याचं कारण एकच आहे, 70% हा स्टॉक डाऊन जाण्याचं कारण एकच आहे की या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग झालेली आहे. बरोबर आहे. ना की कंपनीचं मॅनेजमेंटमध्ये काही खराब आहे, नाही की कुठल्याही कंपनीमध्ये कंपनीचं जोपर्यंत इंटरनल प्रॉब्लेम होत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही कंपनीमधून आपल्याला एक्झिट व्हायचं नसतं. बरोबर आहे. आणि या कंपनीला सतत चांगल्या ऑर्डर मिळत गेल्या आणि गव्हर्नमेंटच्या ऑर्डर चांगल्या मिळत गेल्या, मोठमोठ्या ऑर्डर चांगल्या मिळत. कंपनी वायरमध्ये काम करत असताना मोठमोठ्या जेव्हा ऑर्डर मिळतात कंपनीला, तेव्हाच ही कंपनी अशी एका वर्षामध्ये 1000% सुद्धा ही कंपनी म्हणून बघा, आता इथं बघू शकतो आपण एका वर्षामध्ये किती 1100% पर्यंत इतकं रिटर्न मिळून दिला होता. आणि इथं जर बघितलं तर आपण एका 7 ते 8 महिन्यामध्ये कंपनीनं डबल पैसे केलेले 116% पर्यंत इथलं. याचे तेजी एकदम तेजी येण्याचं कारण काय? तर एकदम तेजी कधी येते की जेव्हा गव्हर्नमेंटच्या चांगल्या ऑर्डर मिळालेल्या असतात, जेव्हा चांगल्या मोठमोठ्या ऑर्डर कंपनीला मिळाल्या, त्याच वेळेस एकदम ती कंपनी मोठ्या प्रमाणात बूम करते आणि त्यावेळेस एकदमच आपल्याला रिटर्न 100% वर 200% कितीतरी आपल्याला रिटर्न चांगला मिळवून देते. तर का? तर त्याच्या ऑर्डरवर डिपेंड असतं. एरवी तर कंपनी चांगले काम करतेच, पण गव्हर्नमेंटची जर ऑर्डर मिळाली तर मोठ्या प्रमाणात त्या कंपनीमध्ये बाईंग होती आणि या कंपनीमधून आपल्याला चांगला रिटर्न सुद्धा मिळू शकतो. तर हे आपल्याला अपॉर्च्युनिटी समजता आली पाहिजे. ही खाली येण्याचं कारण एकच होतं, या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे, त्याचमुळे हा स्टॉक खाली आला होता. नाही इंटरनल प्रॉब्लेम आणि कुठल्याही कंपनीमध्ये जोपर्यंत इंटरनल प्रॉब्लेम होत नाही, तोपर्यंत त्या कंपनीमधून आपण एक्झिट व्हायचं नसतं. आणि इथला स्टॉक खाली आल्याच्या नंतर बी कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत होते. कंपनी चांगल्या पद्धतीने आपलं कामकाज करत होती आणि कंपनीचं सेल रिन्युअल कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला ग्रोथ होती. मग चार्ट जरी खाली आला असेल, बरोबर आहे, चार्ट जरी खाली आला असेल आणि कामकाज सगळ्या गोष्टी छान आहेत, सेल चांगला करते कंपनी,
नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसते. मग चार्ट खाली आला तर ते आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असते आणि ती अपॉर्च्युनिटी आपण मिस करायची नसती. त्या अपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घ्यायचा असतो. बऱ्याच वेळेस या स्टॉक बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. स्पेशल व्हिडिओ या कंपनीवर आपण बनवून दिलेला आहे. बघा एक 5 दिवसामध्ये जर बघितलं तर कंपनी आपल्याला 14% पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते. कितीतरी वेळेस सांगितलं मी की आपल्याला ही बॉटम मिळत आहे आणि या बॉटमचा आपण फायदा घेऊ शकतो. या बॉटम हे बॉटम जे बनलेलं आहे हे आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. खरंच आपल्याला ही स्टॉक मिळणार नाही हे बघू शकतो आपण. एका वर्षामध्ये इतकी पण कंपनी बनवून देऊ शकते आणि आजही सुद्धा सांगतो तुम्हाला मी, आजही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते. आता काय आज आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही का, तर अप्पर सर्किटमध्ये लागलेले याच्यामध्ये आज आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. चांगला तेजीमध्ये रोज 4%, 5%, रोज 4%, 5% हा ग्रोथ करत आहे स्टॉक आणि चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत आहे. तर आज आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही का, तर एकदम याच्यामध्ये बाईंग जास्त प्रमाणात होते. त्यामुळे आपल्याला आज याच्यामध्ये एंट्री घेणं शक्य नाही. जेव्हा हा स्टॉक नॉर्मल चालत होता तेव्हा आपल्याला एंट्री घेणं आपल्यासाठी शक्य होतं. जेव्हा हे स्टॉक नॉर्मलमध्ये चालेल तेव्हा आपली कॅपिटल आपण थोडीशी आणखीन वाढवायची. मला तरी वाटतं बऱ्याच लोकांकडे हा स्टॉक असावा, पण आणखीन आपली कॅपिटल या स्टॉकमध्ये आपण टाकू शकतो का, तर बिझनेस चांगल्या पद्धतीचा कंपनीचा मला तरी वाटतो. बघा मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप फक्त आपल्याला कंपनीची किती दिसते, तर 343 करोड इतकं मार्केट कॅप दिसतं. म्हणजे खूप छोटी कंपनी, मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी चालते. कंपनी खूप छोटी आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी आज सुद्धा आपल्याला स्टॉकचा पी 18चा दिसतो. खूप स्वस्तामध्ये कंपनी मिळताना दिसते आणि खूप खालच्या लेवलला कंपनी आजही सुद्धा मिळते. आपल्याला एंट्री करणे ही या स्टॉकमध्ये आपल्याला शक्य आहे आणि एंट्री करणं गरजेची वाटते मला. आरओसी बघितलं तर आपल्याला जवळपास 30% इतकं दिसतंय. आरओई बघितलं तर 38% इतकं दिसते. सर्वसाधारणतः जर आरओसी आणि आरओई हे 20%च्या आसपास जरी असलं तरी आपण चांगलं गृहीत मानू शकतो आणि तिथून आपण ते कंपनी चांगली मानू शकतो. तर या कंपनीमध्ये 29 आणि 38 ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने आहेत. म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं ही आपल्याला काम करताना दिसेल. करंट प्राइस जर बघितलं आपण तर ₹12 आपल्याला करंट प्राइस आहे. जास्त काही स्टॉक महाग सुद्धा नाही. डिव्हिडंड सुद्धा ते कंपनी 0.24% पर्यंत समजा आपल्याला डिव्हिडंड सुद्धा त्या कंपनीमध्ये मिळतो. तर बघा आता सेल आणि नेट प्रॉफिट बघायचं. आपला चार्ट किती खाली येताना दिसतो, जवळपास 70% पर्यंत हा चार्ट कंपनी डाऊन गेलेली दिसते. मग आता डाऊन जाण्याचं कारण काय? आता इथं आपण सेलवर नजर टाकल्याच्या नंतर आपल्या नजर समोर येऊ शकते की खरंच कशा पद्धतीने कंपनी सेल करत होती आणि कशा पद्धतीने नंबर कंपनीने इन्क्रीज केलेले होते हे आपण इथं बघू शकतो. बघा मार्च 2011चा आपल्यासमोर डाटा दिसतो. सुरुवातीला जर बघितला तर एक 6 करोड इतकं या कंपनीचं आपल्याला काय दिसते, तर 6 करोड इतकं आपल्याला सेल दिसते. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर 80 करोड, त्यानंतर 141 करोड, त्यानंतर 137 करोड, त्यानंतर 148 करोड आणि त्यानंतर 631 करोड, त्यानंतर 1028, 1029 आणि 1232 इतका कंपनीचा सेल मध्ये ग्रोथ दिसते. बघा किती भयानक या कंपनीमध्ये आपल्याला ग्रोथ होताना दिसते. सातत्याने या कंपनीमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी ग्रोथ दिसते सेलमध्ये. मग बघा सेलमध्ये जर इतकी ग्रोथ असेल तर चार्ट कुठे जाणार, कंपनी खाली कशी जाणार आणि कंपनी कधी ना कधीतरी रिटर्न मिळवून देणार. तर त्याचं एकच कारण होतं फक्त की कंपनीमध्ये प्रॉफिट बुकिंग असल्यामुळे कंपनीचा चार्ट आपल्याला खाली जाताना दिसतो. कंपनीचं प्राइस आपल्याला खाली जाताना दिसते, कारण की त्या कंपनीमध्ये फक्त आपल्याला काय दिसत होतं, तर प्रॉफिट बुकिंग. बघा इथं नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ग्रोथ दिसते. सुरुवातीला जर बघितलं तर 1 करोड, 1 करोड, 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 14 आणि 18 म्हणजे प्रत्येक वर्षी कंपनीनं आपला सेल आणि नेट प्रॉफिट दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला ग्रोथ आणून दिलेली दिसते. मग साहजिक आहे सेलमध्ये पण ग्रोथ, नेट प्रॉफिटमध्ये जर सेलमध्ये पण ग्रोथ आहे आणि नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा ग्रोथ आहे. मग या दोन्ही गोष्टी जर ग्रोथ असेल तर सेल आणि नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने जर नंबर इन्क्रीज होत असतील तर सेल आणखीन शेअर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल. बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण कर्ज किती आहे कंपनीवर, तर 97 करोड इतकं आपल्याला कर्ज दिसते कंपनीवर आणि 25 करोड इतकं आपल्याला या कंपनीकडे रिझर्व्ह दिसते. आता 97% कर्ज आहे तर कंपनीला कामकाज वाढवण्याचं गरजेची आहे. कंपनीला आपला प्लॅन वाढवलेला आहे, त्यासाठी आपल्याला कंपनीवर थोडंसं कर्ज दिसते. हे आपल्याला कर्जाचा पॉईंट आपल्या डोक्यात असणं आवश्यक आहे. आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं आहे. प्रमोटरकडे जर बघितली तर आपल्याला प्रमोटर होल्डिंग जर बघितली या कंपनीमध्ये तर प्रमोटर होल्डिंग किती आहे, जवळपास आपल्याला 65% इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते कंपनीमध्ये. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 0.04% इतके दिसतं आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला 34.70% इतकी आपल्याला
पब्लिककडे या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते. मित्रांनो, चांगल्या पद्धतीने स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो. कंपनीचं काम सुद्धा चांगलं आहे आणि कितीतरी वारंवार आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेले आहे. आजही सांगू इच्छितो मी तुम्हाला की ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये आजही सुद्धा मिळते. या कंपनीबद्दल जर बघितलं तर एक चांगली आपल्याला अपॉर्च्युनिटी या कंपनीमध्ये मिळालेली आहे आणि या अपॉर्च्युनिटीचा आपण चांगल्या प्रमाणात फायदा घेतला पाहिजे आणि या या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न जर बघायचं असेल तर आपल्याला बॉटमची कुठलीही कंपनी फार कमी दिवसामध्ये आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकते. त्यासाठी आपल्याला आशिष कंपनी शोधणं गरजेचं आहे. बघा, कंपनीचं कामकाज चांगल्या पद्धतीचं आहे. कंपनी काम सुद्धा चांगले करते आणि कंपनीचं मॅनेजमेंट सुद्धा चांगलं आहे आणि एक आपल्याला ही कंपनी आता खाली सुद्धा खालच्या लेवलला सुद्धा मिळते. स्टॉकचा पी जर बघितला तो पण आपल्याला कमी वाटतो स्टॉकचा पी सुद्धा. आणि मार्केट कॅप पण कंपनीचं खूप कमी. मायक्रो कॅप कंपनी आज सुद्धा आपल्याला आहे. तर नवीन इन्व्हेस्टरसाठी सुद्धा ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि जुन्या इन्व्हेस्टरना आपली थोडीशी आणखीन होल्डिंग जर वाढवली तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला रिटर्न मिळवण्याची शक्यता या स्टॉकमधून आहे. तर आपण या कंपनीच्या साईटवर जाऊन एक वेळेस आपण या कंपनीचं कामकाज बघूया. बघा, या कंपनीच्या साईटवर आलेल्या आपण इथं बघू शकतो कशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपनी ॲल्युमिनियमचे वायर कसे वेगवेगळ्या कंपनी काम करताना दिसते. जसं की लाईन ओढण्याचे काम ही कंपनी करते आणि एक या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे आणि स्वतंत्र ही कंपनी काम सुद्धा करताना दिसते. मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करते आणि ही कंपनी आपल्याला मोठमोठ्या पोल्सवर ही कंपनी स्वतः मॅनेजमेंट करून स्वतः लाईन ओढून देण्याचं सुद्धा ही कंपनी काम करताना दिसते. आणि अनेक पद्धतीचं या कंपनीचा बिझनेस आहे आणि अनेक प्रकारची ही कंपनी वायर मध्ये बनवण्याचं काम करते. छोट्या टायर मध्ये सुद्धा ही कंपनी वायर बनवते. म्हणजे छोट्या वायर पासून तर मोठ्या वायर पर्यंत ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते. म्हणजे एक वेगळा बिझनेस या कंपनीचा आपल्याला दिसतो. तर चांगला बिझनेस आहे. त्याचमुळे या कंपनीच्या स्टॉक मध्ये आपल्याला भयानक ग्रोथ अशी दिसून येते आणि भविष्यात हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल अशी आपण या स्टॉक सोबत अपेक्षा ठेवू शकतो. आणि आपण ही आपल्यासाठी एक लेवल आहे आणि या लेवलचा आपण पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे आणि ही अपॉर्च्युनिटी आपण सोडली नाही पाहिजे. या स्टॉक बद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळ डिस्कस केलेले आहे. आजही सांगतो आणि येत्या आणखीन काही कालावधीत पण आपण या स्टॉक बद्दल डिस्कस करूयात. तेव्हा सुद्धा बघू शकतो ही 70% डाऊन जाण्याची आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी किती आपल्यासाठी मिळू शकते. बघा, 70% डाऊन गेला होता तेव्हा पण आपण डिस्कस केलं होतं आणि तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला आतापर्यंत किती या कंपनीला रिटर्न मिळून द्यायला जवळपास 40% पर्यंत आपल्याला रिटर्न एक कमी दिवसामध्ये या कंपनीला मिळून द्यायला. आणि आता आपण सतत बघत राहणार आहोत. जसा जसा स्टॉक वरी परफॉर्मन्स करत चालेल तसा तसा मी तुम्हाला हा स्टॉक तुमच्या समोर मी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करेल. वारंवार तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर या स्टॉक बद्दल जर योग्य वाटत असेल तर या स्टॉक मध्ये आपली होल्डिंग आपण थोड्याफार प्रमाणात वाढवू शकतो आणि लॉंग टर्म साठी चालू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.